रामेश्वर भट्ट तुकोबांना शरण जातात. तिकडे आळंदीला रामेश्वर भट्ट ज्ञानोबांपाशी धरणे धरून बसले असताना त्यांना स्वप्नात ज्ञानोबांनी आदेश दिला की भगवंताच्या भक्ताचा द्वेष केल्यामुळे तुझ्या पुण्याचा क्षय होऊन हा भोग ओढवला आहे. तरी आता तू तुकोबांनाच शरण जाशील तरच यातून तुझी सुटका होईल. ज्ञानदेव रामेश्वर भट्टाला म्हणतात की रामेश्वरा, अमृत आणि मृगजळ, परीस आणि शिंप यातला फरक तुलाही ओळखता आला नाही का? अरे, थोरपणाचा अहंकार टाकून दे, शास्त्राध्ययनाचा फुंज फेकून दे, लहानपणा स्वीकारून त्या तुकयाकडे जा, तो तुझ्या जीवनाचं सोनं करेल. तुकाराम म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगानंच लावलेला कल्पवृक्ष आहे रे. तो सतत रसभावांनी फुलेल, नानार्थ फळभारांनी पिकेल. त्याच्या मुखे खरा धर्म इये लोकी सर्वांस कळेल. तो अध्यात्माचा सुकाळ करेल. तेव्हा रामेश्वर भट्ट दचकून जागे झाले. अंथरुणावरच बसून उजेडो तोवर विचार करीत राहिले. तुकोबाची निंदा करून जर ज्ञानदेवाचं दर्शन घडतं तर त्याला शरण जाऊन त्याची सेवा केल्यास तो प्रभू रामचंद्र आपल्यावर खचितच प्रसन्न होईल. आपलं जीवन सार्थकी लागेल. अशा सद्विचारांच्या अनुताप तीर्थात ते नाहून निघाले. तेव्हा रामेश्वर भटजींनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन करून व क्षमायाचना करून एक पत्र लिहिले आणि एका शिष्याच्या हाती देऊन त्याला देहूस पाठविले. त्या शिष्याने तुकारामांना ते पत्र दिले व अनगरशहाच्या शापाचा वृत्तांत कथन केला. तुकाराम महाराजांनी विचार केला की अरे रे, त्या सच्चिल विद्वान ब्राह्मणावर खरोखरच केवढा भयंकर प्रसंग आला. त्यांना दया आली. तेव्हा त्यांनी एक अभंग लिहून त्या शिष्याच्या हाती देऊन सांगितले की भटजींना म्हणावे, हा अभंग पठन करा, म्हणजे तेवढ्यानेच त्यांना आराम वाटेल. तो अभंग म्हणजे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवाचिये परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जानी जे ते येणे अनुभवे. शिष्याने जाऊन भटजींच्या हाती तो कागद दिला आणि तुकोबांचा निरोप सांगितला. भटजींनी तो कागद डोक्याला लावला व अभंग वाचू लागले. आणि काय आश्चर्य, अभंग वाचून होताच त्यांच्या शरीराची होत असलेली आग कुठच्या कुठे पळाली. सर्व देहात एक प्रकारची शीतलता खेळू लागली. त्याच सकाळी ते वाघूल येऊन निघाले. देहूत येऊन तुकोबांचे पाय धरून म्हणाले, मजला क्षमा करा, माझे अपराध पोटी घाला, मजवर कृपा करून माझा अंगीकार करा. देहबुद्धी जात्याभिमाने वंचलो, तो मी उपेक्षिलो न पाहिजे. तुकोबांनी त्यांच्या कपाळी बुक्का लावला. त्यांना आपलं म्हटलं. चंदनाला जसा वनस्पतीचा मेळावा भरवून आपल्या परिमळाचे प्रदर्शन करावे लागत नाही, तो आपोआपच सर्वत्र दरवळत जातो. सूर्याला मी उगवलो आहे असे जनसामान्यास साधून सांगावे लागत नाही, ते सर्वांस सहजीच कळते. किंवा मी आकाशी आलो आहे असे मेघास बोलावे लागतच नाही, त्याला पाहताच मयूर आपण होऊन पिसारा पसरू नाचू लागतात. तशीच अवस्था तुकोबारायांची झाली होती. रामेश्वर भट्ट ज्यावेळी तुकोबांना शरण गेले त्यावेळी त्यांनी तिथे तुकोबांना साष्टांग नमस्कार करून तिथेच आपले घरदार, व्यवसाय, अधिकार
या सर्वांचा त्याग करून देहूसच राहिले. ते स्वतःला तुकोबांचा शिष्य म्हणवीत असत. सध्या सर्वत्र म्हटली जाणारी आरती तुकारामा ही तुकाराम महाराजांची आरती या रामेश्वर भटजींनीच केलेली आहे. धन्यवाद.